नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, वेळ, समय, टाईम विकत आणता येतं का? कदापि नाही। किती श्रीमंत असू द्या, किती विद्वान असू द्या, किती मोठा माणूस असू द्या, कुणी साधू संत असू द्या, कुणी असू द्या, वेळ विकत आणता येत नाही। वेळेचं दुकान नाही। समय, टाईम आणि वेळ निघून गेल्यास 99% लोकाला त्याचं महत्त्व कळतं। मित्रांनो, फक्त आपल्याला वेळ जपून वापरायचं एवढंच आपण काळजी घेतली पाहिजे। वेळ खरेदी करू शकत नाही। वेळ किती उरला आहे माहिती नाही आणि आपल्याला लाईफ किती मिळालं हे माहिती नाही। मित्रांनो, वेळ जर व्यवस्थित नाही वापरली, त्याचा योग्य वापर नाही केला तर आपल्याला वाईट दिवस येतात। दुःख आणि आर्थिक अडचण, संकट, पश्चाताप आणि जीवन जगणं कठीण होतं। मित्रांनो, कुठलाही माणूस मनात माणसाला सारखं विचार येत असतात। प्रत्येकाचं मन रात्रंदिवस फक्त झोपल्यानंतर बंद होतं। विचार करत असतं मन, आणि त्या मनाला आपण योग्य ट्रॅक, योग्य शिस्त लावणं गरजेचं आहे। जसं फोर व्हीलरला स्टेअरिंग असते, गाडी कुठेही पळते, आपल्याला ज्या रस्त्याला जायचं त्या रस्त्याला वळवण्यासाठी स्टेअरिंग आहे। आणि चढ आला, डोंगर आला तर आपल्याला काय होतं, घेर दिलेत वेगवेगळे, ताकद असते वेगवेगळ्या घेरमध्ये। तसंच आहे मित्रांनो, वेळ योग्य वापरा मित्रांनो, नाहीतर वाईट वेळ येते आणि आपला तमाशा होतो। मित्रांनो, तमाशा आपण पाहिलेला आहे। तमाशाला पैसे देऊन आपण करमणूक करतो। तमाशातल्या गोष्टी खऱ्या नसतात, काल्पनिक असतात, मनोरंजन असतं, परंतु आपला खरा तमाशा होतो आणि लोक आपला खरा तमाशा फुकट पाहतात नाही, कमेंट करतात। मित्रांनो, पुन्हा परत मानसिक दुःख होतं, कारण हे एक चक्र तयार होतं, वर्तुळ, सर्कल तयार होतं मित्रांनो। म्हणून जे लोक यशस्वी झाले, ज्यांनी ज्ञान घेतलं आहे, पैसा कमवला आहे, त्या लोकांना सतत आनंद मिळतो, आणि जे चुका झाल्यात, ज्यांनी वेळ वाया घालवला आहे, त्या लोकांना सतत दुःख प्राप्त होतं आणि समाजाकडनं, लोकांकडनं ट्रीटमेंट तशी मिळते। मित्रांनो, आपलं महत्त्व कोणी बोलण्यानं वाढत नाही किंवा कमी होत नाही। महत्त्व आपल्या कार्यानं, चांगल्या कार्यानं आणि सतत करण्यामुळं आपलं भविष्य सुधारतं। मित्रांनो, पैशाचं पण तसंच आहे। पैसे तुम्ही ठेवले तर वाढतील, नाहीतरी कमवलेले पैसे संपून जातील, आणि तो कमवलेला पैसा तुम्हाला मानसिक त्रास देईल आणि समाज पण देईल। म्हणून गरीब माणसाला किंमत असते का? ज्ञान आणि पैसा घेण्यासाठी संघर्ष, मेहनत रात्रंदिवस केली पाहिजे आणि सातत्य ठेवलं पाहिजे। मित्रांनो, बरेच लोक सातत्य ठेवत नाहीत। कंटिन्युटी महत्त्वाची आहे। जसं आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, हे सातत्य आहे म्हणून आपण जिवंत आहे। जसं पाण्यात पडल्यानंतर हातपाय हलवले तरच ठीक आहे, नाही तर तळाला जातो माणूस। तसंच आहे मित्रांनो, ह्या जीवनामध्ये आता तर स्पर्धा आहे मित्रांनो। आपण जर कुठल्याही कामामध्ये, चांगल्या कामामध्ये म्हणतो, चांगले विचार, चांगलं काम, चांगले विचार, पहिले सर्वप्रथम विचार येतात, चांगले गुड थिंकिंग, चांगले विचार मनात येण्यासाठी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले पाहिजे आणि व्यक्ती पण ओळखता आलं पाहिजे। आत्ताच्या काळात लोकसंख्या भरमसाठ वाढल्यामुळे कोण चांगलं आणि कोण वाईट हे कळत नाही। त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, ज्या माणसानं नीतिमत्तेने पैसा कमवला आहे, ज्ञान घेतलं आहे, प्रगती केली आहे, अशा लोकांशी कनेक्ट राहा मित्रांनो। हे तुमच्यासाठी उद्याची संपत्ती आहे। आपलं सिलेक्शन, आपली निवडच प्रक्रिया चुकीची असते आणि संघर्ष, मेहनत घ्यावं लागतं मित्रांनो, सातत्यानं। देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपली संताची भूमी आहे भारत देश। फार आपली संस्कृती खूप चांगली आहे मित्रांनो, फक्त ती आत्मसात करण्याची गरज आहे। आपल्या साधू संतांनीसुद्धा आपल्या रामायण, महाभारत आदर्श आहे आपल्याकडं। ज्ञानेश्वर महाराजाला किती त्रास झाला मित्रांनो, ह्याचं थोडं आपल्या जीवनात अनुकरण करा आणि सातत्य ठेवा। आत्ता काय झालं आहे माहिती आहे का, संगत, मैत्री करावी कुणाचीच हे लोकांना कळत नाही। मी दोष देत नाही कुणाला मित्रांनो, परंतु सुधारणा हवी आहे मित्रांनो। आत्ता सध्याच्या काळामध्ये तात्पुरत्या टेम्पररी बेनिफिट, तात्पुरत्या आनंदासाठी, तात्पुरत्या फायद्यासाठी आणि तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी लोक पाठीमागे लागलेले आहेत। आपण वस्तू खरेदी करतो मात्र मित्रांनो, परंतु वस्तू खरेदी झाल्यानंतर काही दिवसांत आपल्याला लक्षात येते की आपण हे उगीच काम केले, म्हणजे आपल्याला रिझल्ट उशिरा येतो। जसं पास नापास परीक्षा दिल्यावर रिझल्ट येतो ना काही दिवसाला, लगेच येतो का? आपण काम चांगलं केलं तर रिझल्ट 100% चांगला येणार। जसं निसर्गाचा नियम आहे, ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार, बाजरी नाही उगवणार। मित्रांनो, आपण कुठं तर चूक करत आहोत, ती सुधारणा व्हावी एवढीच अपेक्षा आहे। मी सामाजिक कार्य करतो थोडक्यात मित्रांनो, आणि सध्याच्या कलियुगामध्ये तुम्हाला जीवन यशस्वी प्रगतीपथावर नेण्यासाठी 2 शस्त्र दिलेले आहेत। हे परमेश्वराने दिलेले आहे। एक शस्त्र इन्कम कॉन्ट्रॅक्ट, दुसरं लॉस ॲग्रीमेंट।
हे प्रत्येकाला गरजेचं आहे. फक्त तुम्हाला कळण्यावर डिपेंड आहे. प्रत्येकाला कळायला वेळ लागतो आणि तोपर्यंत तुमचं सगळं नुकसान झालेलं असतं आणि तुम्हाला ती शस्त्र घेता पण येत नाहीत. मित्रांनो, सीमेवरच्या जवानाचं उदाहरण देतो. सीमेवरचा जवान तरुण असतो, 15 वर्ष नोकरी का, मी त्याचं कारण सांगतो. कारण कॉन्फिडन्स असतो, ताकद असते, हिंमत असते आणि शत्रूला लढण्याची एक जिद्द असते. मित्रांनो, वय वाढेल तसं माणसाचा कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून 15 वर्ष सर्व्हिस असते आणि एवढंच ट्रेनिंग दिलं जातं. एवढं सगळं करून त्याला शस्त्र का दिली जातात मला सांगा. कारण शत्रू कसा आक्रमण करेल सांगता येत नाही. शस्त्र घेऊनसुद्धा, ट्रेनिंग घेऊनसुद्धा सीमेवर जवान तैनात असूनसुद्धा सतर्क राहावं लागतं. डोळे 24 तास असं डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. तर तो यशस्वी त्याचं पद सांभाळू शकतो. तसंच आहे आपल्या जीवनामध्ये. ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यावेळेस माणसानं सतर्कता वाढवली पाहिजे. जसं युद्धाचं जर वातावरण असेल तर काय होतं, सगळे अलर्ट मोडवर असतात ना, जागे असतात, सारखं पहारा असतो. मित्र, तसंच आहे आपल्या जीवनामध्ये. आता लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. नोकरी नाही, नोकरी टिकल गॅरंटी नाही, पगार योग्य नाही, महागाई वाढलेली आहे. ह्या सगळ्या अशा अनंत प्रश्नामुळे आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपला रोज वेळ वाया चाललेला आहे. कालचा दिवस उद्या असा उजडेल हे माहिती नाही. प्रत्येक दिवसात जसं पेपर वेगळा असतो ना प्रत्येक वर्षी शाळा कॉलेजमध्ये, तसा पेपर कसा निघेल हे कोणाला माहिती नसतं, गेस पण काढता येत नाही. तसंच आहे प्रत्येक जणाचा जीवनातला पेपर वेगळा आहे. आपण कॉपी करायचा प्रयत्न करतो, तसं होऊ शकत नाही. मित्रांनो, प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे. प्रत्येक माणूस जन्माला आलेला माहिती असतो, परंतु तो कधी मरणार आहे माहीत नाही, कधी अपंग होणार आहे माहीत नाही, कधी त्याच्यासोबत ॲक्सिडेंट होणार आहे, मोठा आजार येणार आहे माहीत नाही. फक्त आपल्याकडे एक शस्त्र आहे की मेडिक्लेमची पॉलिसी, आणि दुसरं शस्त्र आहे म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट. मित्रांनो, इन्कम एक दिवस बंद होतं. माणूस म्हातारा झाल्यानंतर त्याला पैसे कमवता येत नाही, त्याला कामावर ठेवलं जात नाही, त्याला काम होत नाही आणि त्याचे इंद्रियसुद्धा नीट व्यवस्थित काम करत नाहीत. ही खोटी गोष्ट नाही. डोळ्याला दिसत नाही, हात दुखतात, पाय दुखतात, सांधे काम करत नाही, जॉईंट पेन होतात. हे सगळं घडत असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये. मागे पुढे आहे फक्त त्याच्या वयाचं जे आहे कुठल्या वयात होईल हे थोडं मागे पुढे असतं मित्रांनो. परंतु ह्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या खोट्या नाहीत. आणि आपण काय करतो, उद्याचा विचारच करत नाही. आता मला सांगा, लोक व्यसनं करतात. काय व्यसनानं साध्य होते मला सांगा. आपण इन्स्टॉलमेंटमध्ये डेथ विकत घेतल्यासारखं आहे. आपण हप्त्यामध्ये मृत्यू विकत घेतो, हप्त्यामध्ये आजार विकत घेतो आणि हप्त्यामध्ये आपलं बर्बाद होते मित्रांनो. जसं एखादं फ्रीज, TV घेतो आपण इन्स्टॉलमेंटमध्ये, त्याची EMI भरतो. तसंच EMI भरतो आपण. गोवा, गुटखा, तंबाखू खाऊन EMI भरतो आजाराचा आणि मृत्यूचा. आणि मित्रांनो, ह्याला कायदे पण केलेत, परंतु कायद्याला पळवाट आहेत. मला सांगायचे एकच की तुम्ही चांगला विचार करा. मनात सतत चांगले विचार आले पाहिजेत आणि ते प्रत्यक्ष अंमलात राबवले पाहिजेत. बरेच लोक करत नाहीत. कंटिन्युटी पाहिजे. तुम्ही चांगले विचार करता खरं, परंतु ती इम्प्लिमेंट करत नाही किंवा सातत्याने टिकवत नाही. आता गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे मित्रांनो. कित्येक लोकांना LICच्या पॉलिसी इन्कम कॉन्ट्रॅक्ट चालू करून दिलेलं आहे. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे, जे की भरले नसतात त्याच्यावर इंटरेस्ट दिलं जातं आणि त्याची गॅरंटी दिली जाते. मित्रांनो, आपलं लग्न होतं, जबाबदाऱ्या वाढतात, आपण जगणार आहे माहिती आहे का, आपल्यासोबत काय घडणार आहे माहिती आहे का, आणि आपण सरळ ह्या गोष्टी करत नाही म्हणजे आपण घरच्यालासुद्धा फसवतो आहे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने एक शब्द जर बोलला तर आपला राग येतो, पण आपण किती चुका करतो ह्याचं कधी आपण ह्याचा अभ्यास करत नाही किंवा दुरुस्ती करत नाही किंवा टिकवत नाही. आणि ह्याच्यामुळे आपल्याला वाईट दिवस येतात, एकट्याला नाही अख्ख्या कुटुंबाला. मित्रांनो, आपलं कुटुंब आपण संकटात टाकतो. आपलं म्हणतो, परंतु त्याच्यासाठी चांगलं कार्य करत नाही. मित्रांनो, जन्म झालेला माहिती असतो, परंतु मृत्यू माहीत नाही. आणि मृत्यू कधी येणारा माहीत नाही, मोठा आजार कधी येणारा माहीत नाही. आपलं इन्कम थांबल्यानंतर आपल्याला कोणी पैसे देईल माहिती नाही. आणि इन्कम कॉन्ट्रॅक्ट LIC ऑफ इंडियामध्ये होतं. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो. पूर्वी असे प्लॅन नव्हते, आता इतके भारी प्लॅन आलेले आहेत मित्रांनो. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन. आयुष्यभर काम तर करू शकतो का माणूस? आयुष्यभर पैसे देणार आणि पैसे काढल्यानंतर वाढणार, असं होतं का कधी? मला सांगा, निसर्गाचा नियम आहे. जसं एका धरणामध्ये पाणी साठवलं आणि जसं जसं वापरलं तसं कमी होतं का वाढतं? कुठलंही बघा, माणसाचं आयुष्य रोज वाढत चाललं आहे का कमी होत चाललं आहे? आणि आपण ते योग्य वापरत नाही आणि त्याचे कित्येक लोकांचं नुकसान झालेलं अनुभव घेऊनसुद्धा लोक सुधारत नाहीत मित्रांनो. कर्म श्रेष्ठ आहे. जात, धर्म, प्रांतभेद, वर्णभेद काहीच नाही मित्रांनो. कर्म श्रेष्ठ आहे. कर्म चांगलं करण्यासाठी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे. सतत चांगले विचार आले पाहिजे, ते विचार प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केले पाहिजे, सातत्यानं त्याच्यात ग्रोथ केली पाहिजे. बरेच लोक चांगले दिवस थोडा विचार करतात, चांगलं कार्य करतात, ते सोडून देतात.
एल आय सी ऑफ इंडियाच्या पॉलिसी बंद करतात कित्येक लोक. मला सांगा ना, आता तर लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे मित्रांनो. लाईफ टाईम आयुष्यभर पैसे मिळणार आणि भरलेले पैसे वाढणार. इन्कम कॉन्ट्रॅक्ट एल आय सी ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. त्यामध्ये इतका प्रॉफिट आहे मित्रांनो की हे जे बँका जी लोन देतात ना, हे ठेवी घेतात आणि लोन देतात. हा व्यवसाय आहे त्यांचा. आपण पैशाची बचत करत नाही आणि कर्जसुद्धा मिळत नाही. कर्ज काढलं तर व्याज द्यावं लागतं आणि उत्पन्नात शेअरिंग होते. तुमच्या श्रमामध्ये, तुमच्या मेहनतीमध्ये कुणीतरी वाटेकरी तुम्ही तयार करताय आणि उद्या काय घडेल माहीत नाही. उद्या काय घडलं तर कोरोनासारखा इतका मोठा देशाला धक्का देणारी एक आजार आला होता आणि ती सगळं येऊनसुद्धा लोक आता विसरून गेलेले आहेत. लोक विसरतात चांगल्या गोष्टी आणि त्याच्यामुळेच भविष्यात अंधार निर्माण होतो. तर मित्रांनो, अलर्ट झाला पाहिजे आणि मेडिक्लेम पॉलिसी करणे गरजेचं आहे. कारण हॉस्पिटलचा खर्च कधी होईल, कुठला आजार येईल, टाईम, तारीख, वेळ आपल्याला SMS येत नाही, आपल्याला फोन येत नाही, आपल्याला माहिती नसतं उद्या काय घडणार आहे. ॲक्सिडंट, मोठा आजार आणि त्यानंतर आपण आयुष्यभर कमवलेली संपत्ती, सोनं, चांदी, पैसे हे सगळं पणाला लावावं लागतं. कर्ज काढावं लागतं, घरदार विकावं लागतं आणि मानसिक प्रेशरमध्ये तो माणूस आणि समाधान नष्ट होतं. जीवनातला आनंदच संपून जातो आणि ह्याला कारण आपण आहे. उद्या काय घडणार माहिती नाही. आपण निर्जीव वस्तूचं प्रोटेक्शन करतो. मोबाईल घेतात लगेच स्क्रीन गार्ड लावतो, कितीही पैशाचा लावतो. बाजारात गेलं तर बोट चप्पल घेतो, बाटाचा घेतो, चांगला घेतो. त्याला म्हणतो अजून पैसे घ्या, पण ती काय सरकार द्या. परंतु एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी आपण घ्यायला दुर्लक्ष करतो. कारण मित्रांनो, एल आय सीची पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसी घेण्यासाठी वेळच नसतो. आता बरेच लोक म्हणतात आम्ही 1 महिन्यानंतर करू, 2 महिन्यानंतर करू. हे सगळं खोटं आहे. आम्ही प्रतिनिधी आहे, आम्ही एल आय सी ऑफ इंडियाचं काम करतो आहे. आमच्या हातात नाही मित्रांनो. फक्त आम्ही सांगतो त्यावेळेस तुम्ही ऐकलं पाहिजे आणि आम्ही सांगतो कोणाला जे पात्र आहेत त्या व्यक्तीला. एखादा व्यक्ती त्या नियमात बसू शकत नाही त्याला आम्ही सांगतच नाही. कारण सांगितलं तर त्याला देता आलं पाहिजे ना. आम्ही सिलेक्शन करतो तशाच पद्धतीनं. मित्रांनो, आपलं जीवन सुखी समृद्ध बनवण्यासाठी, आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टीची गरज आहे. 2 हत्यार आहेत. एक एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी आणि एक मेडिक्लेम स्टार हेल्थची. दोन्ही करणं गरजेचं आहे आणि स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. जसं सीमेवरच्या जवानाला साधी बंदूक दिली आणि त्याच्यात बिघडलेली दिली तर काय फायदा होईल, किंवा नकली खेळण्यातलं दिलं तर काय फायदा होईल. म्हणजे डुप्लिकेट काम केल्यानंतर काय होतं, बर्बादी होती. तसंच आहे मित्रांनो. बरेच लोक पॉलिसी करायचं म्हणून करतात छोटीशी आणि वाढवत पण नाहीत आणि परत मिळत पण नाही आणि नुकसान होतं आणि तमाशा होतो आयुष्याचा. खरा तमाशा आपलं लोक फुकट पाहतात आणि आपल्याला परत दुःख प्राप्त होतं. मित्रांनो, हे सगळं होऊ नये म्हणून मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आपल्या लाईफचं प्लॅनिंग करून घ्या. सतत फायदा. मित्रांनो, तुम्ही पैसे टाकतात त्याच्यापेक्षा जास्त एल आय सी ऑफ इंडिया तुमच्या नावावर भरत असते. मोठी इन्कम गॅरंटी मिळते आणि लिक्विडिटी पण आहे. पैसे वापरता येतात आणि आपली ग्रोथ होते. जसं आपण नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतो ना, तसेच पैसे मिळतात. हे कळत नाही लोकाला. एखादा व्यवसाय चालू केला, आपण भांडवल टाकतो, आपण त्याचं ज्ञान घेतो, खर्च करतो, परंतु इन्कमची गॅरंटी आहे का? मग आपण खर्च का करतो? परंतु इथं इन्कमच आहे. प्रॉफिट ओनली. फायदा, नुकसान त्यांनी टेकओव्हर केलेलं आहे. फक्त प्रॉफिट आहे. मेडिक्लेममध्ये सुद्धा तसंच आहे. आता काही एखाद्याचा क्लेम नाही आला की लोक लगेच पॉलिसी बंद करतात. मित्रांनो, आपण आपलं संकट वाढवून ठेवतो आहे. कर्म श्रेष्ठ आहे आणि येणारे विचार. माणसाला जेव्हा दुःख होतं, आर्थिक प्रॉब्लेम येतो, तेव्हा कुणीही तुम्हाला सपोर्ट करणार नाही या दुनियामध्ये. प्रॅक्टिकली बघा, ज्या लोकाला घडलं आहे त्याचा अनुभव घ्या. कारण कुणीही समाजकार्य करायला जगात उरलेलं नाही. आपल्याला एक भूल असते की आपल्याला एक आशा असते, जसं आभाळ टेकल्यासारखं वाटते. टेकलं आहे का? म्हणजे आपले डोळेसुद्धा आपल्याला फसवतात. इंद्रियाचे पार्ट आपले फसवतात. लोक तर फसवणारच. डोळे आपल्याला वाटते आभाळ टेकल्यासारखं. टेकलं आहे का? बड्डे म्हणतो आपण. बड्डे आहे का तो? तुमच्या जीवनातला एक दिवस कमी होत चालला आहे आणि पैशानं वेळ विकत आणता येत नाही मित्रांनो. तसं असतं तर ह्या पृथ्वीवर कुणीच एक्सपायर झालंच नसतं, मेलं नसतं. आणि पैसा, वेळ वाढवता येत नाही. नैसर्गिक आहे. किती मिळाले माहिती नाही, कधी संपणार आहे माहिती नाही. आहे तोपर्यंत प्रत्येक शेवटचा क्षण आपण लोकाला चांगलं सांगितलं पाहिजे, स्वतःचं कल्याण केलं पाहिजे आणि आदर्श ठेवला पाहिजे. बरेच लोकांना सिलेक्शनच कळत नाही. एखादा माणूस खोटं दिखावा करतो, त्या माणसाच्या पाठीमागं लागतात. आता मार्केटमध्ये बघा, अशाच कितीतरी स्कीम येतात. एल आय सी ऑफ इंडियापेक्षा आम्ही पैसे जास्त देऊ म्हणतात. ते ॲक्च्युअल तसं नसतंच. परंतु आपल्याला फक्त ती अमाऊंट दिसते आणि आपलं भांडवल दिसत नाही आपण टाकलं, म्हणून मुदलासहित पैसे परत मिळत नाहीत. कित्येक लोक येऊन असं फसवून जातात मित्रांनो. त्याचं कारण आहे की
आपलं कुठं तर सिलेक्शन चुकीचं असतं आणि चुकीच्या माणसाच्या पाठीमागे आपण त्याचं अनुकरण करतो. म्हणून लगेच फोन करा, LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घ्या, मेडिक्लेमची घ्या, कारण ह्या पॉलिसी कधी करता येत नाही. कमी वयामध्ये घेतलं तर जास्त फायदा होतो. आपली जिम्मेदारी आपण कुठं तर टेकओव्हर केली पाहिजे, कारण आपण पार पाडू शकत नाही. माणूस हा नैसर्गिक आहे. जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत. लग्न होतं, मुलंबाळं होतात, मोठी व्हायला लागतात, महागाई वाढते आणि इन्कमचं वर्ष कमी होतं. हे सगळ्याच जीवनामध्ये आणि ह्याच्याकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो, परंतु प्लॅनिंग करत नाही. जसं निर्जीव वस्तूला घरात आपण वस्तू ठेवल्यावर त्याला दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, सिक्युरिटी देतो, परंतु माणूस म्हणजे कोंबडी आहे सोन्याचं अंडं देणारी आणि त्याचं आपण प्रोटेक्शन घेत नाही. इन्कम कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे. सिक्युरिटी प्लॅन आहे, इन्कम प्रोटेक्शन प्लॅन हे आपण घेत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं मी SIP केली, शेअर मार्केट, पोस्टामध्ये म्युच्युअल फंड, सोनं चांदी, घर जागा जमीन, ह्या गुंतवणुकीत तुम्ही जेवढे भरले तेवढीसुद्धा गॅरंटी नसते. सोनं घेतलं 1 लाखाचं, उद्या 1 लाख येतात का? इथे 1 लाख ठेवलं तर 50 लाख रुपये मिळतात आमच्याकडं. जे भरलेल्या नसलेल्या पैशावर इन्शुरन्स मिळतो, भरलेल्या नसलेल्या पैशावर व्याज दिलं जातं आणि गॅरंटेड आणि वापरता पण इथे. 50 लाखाचा फ्लॅट घेतला आणि उद्या 10 लाख लागले तर मिळतात का? आमच्याकडं लगेच पैसे मिळतात. म्हणजे जीवनाच्या पावलोपावली तुम्हाला सपोर्ट मिळतो मित्रांनो. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. पूर्वी अशा पॉलिसी नव्हत्या मित्रांनो. आता हे पॉलिसी बंद होणार आहे. त्याचं कारण सांगतो. 8% इंटरेस्ट रेट सेव्हिंग अकाउंटला कोण देतो मला सांगा? 8% व्याज देतो आपण गॅरंटेड बॉन्डमध्ये लिहून. आता बँकेत किती आहे सेव्हिंग अकाउंटला? 4%. आपण त्या सेव्हिंग अकाउंटवर लोन पण देतो, आपण इन्शुरन्स देतो, आपण मिळणारे पैसे टॅक्स फ्री देतो आणि 15 वर्षानंतर पैसे न भरता आयुष्यभर पैसे देतो आणि भरलेले वाढतात. मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो. लवकर फोन करा, हा प्लॅन बंद होणार आहे. लगेच चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण काय करतो? वेळ लावतो ना, आपल्या मनात, प्रत्येकाच्या मनामध्ये सतत विचार येत असतात आणि चांगले विचार आलेले चुकीचे विचार जागा घेतात आणि कर्म घडतं आणि कर्म घडल्यावर पुन्हा त्याची सवय लागते, हॅबिट, आणि त्याच्या ट्रॅपमधनं बाहेर निघत नाही. आपण नेहमी चांगलं कोण आहे हेच ओळखता आलं पाहिजे. आपल्याला तेच जमत नाही. आणि चांगल्या व्यक्तीचा आणि चुकीच्या व्यक्तीची मैत्री कधी होत नाही. दारुड्याची मैत्री होती ना, एका दारू पिणार असेल त्याची दारू पिणाऱ्याचीच मैत्री होती. आता चांगले लोक शोधणं आणि त्याच्यासोबत संगत करणं आणि त्याचं अनुकरण करणं हे तुमच्या हितासाठी. जसं आता आम्ही एवढे ऑडिओ व्हिडिओ पाठवतो, प्रत्येक ऑडिओ व्हिडिओमध्ये एक विचार असा आहे की तुमचं जीवन बदलून जाईल, परंतु ती सातत्याने टिकवलं पाहिजे, सवय लावून घेतली पाहिजे. जसं मी व्हिडिओ टाकत असतो, काय मला इन्कमसाठी टाकतो का? माझ्या मनात येणारे परमेश्वर विचार आणि ज्ञानानं ज्ञान वाढतं, दिल्यानं ज्ञान कधी कमी होत नाही. बरेच लोक सांगत नाहीत चांगल्या गोष्टी. मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या शूरवीर जे आपले इतिहासामधले जे नेते आहेत त्यांनी काय केलं देशासाठी, आपण आपल्यासाठी करत नाही. दुर्दैव किती वाईट आहे. मला सांगा, आपल्या थोर नेत्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे. सुखदेव, भगतसिंग, राजगुरू हसत फासावर गेले देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आपल्याला तेवढं करायची गरज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, फक्त आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे मित्रांनो, स्वतःच्या हितासाठी. आणि तेच कळाय मार्ग नाही. चुकीचे लोक व्यवहार करतात, चुकीच्या गोष्टी करतात आणि चांगल्या गोष्टी सोडून देतात. आणि सांगणारे पण चुकीचं आहेत आणि ते पटतं पण बऱ्याच व्यक्तीला. आणि फसल्यावर कळतं. तोपर्यंत काही फसल्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही, त्याचे परिणाम भोगावे लागतात. वेळ चांगली असते, परंतु आपल्या कर्मानं वाईट वेळ येते आणि पुन्हा बदलता येत नाही वेळ. मित्रांनो, वेळ विकत आणता येत नाही, वेळ वाढवता येत नाही, वेळ कशी येणार आहे माहिती नाही. वेळ वाईट येते फक्त कर्मानं, आणि कर्म करताना आपल्याला थोडा त्रास घ्यायची तयारी पाहिजे. आणि तो त्रास न घेतल्यामुळे आपल्याला वाईट दिवस निर्माण होतात आणि ते बदलून मिळत नाहीत. लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. फोन करा. चांगल्या गोष्टी नेहमी करा आणि आम्ही पेपरवर लिहून देतो. मित्रांनो, आपण मोबाईलला स्क्रीन गार्ड लावतो, घरातल्या वस्तू ठेवतो, त्या चोरी गेल्या तर परत मिळतात का? इथं आपल्याला नुकसान भरून दिलं आहे, फक्त प्रॉफिट दिलेलं आहे. नाही काय झालं तरी फायदा होतो आणि नुकसान झालं ते भरून मिळतं. ओके, थँक्यू.